नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांसाठी शुभ प्रभात. मी आहे प्राध्यापक गणपत उगडे. टिक्कर मराठीमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. चला आता मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून आपण तलाठी भरती 2025 चा विचार करत आहोत. अर्थातच इतरही तत्सम परीक्षा असेल, टीईटी असेल, नगर परिषद असेल, MIDC असेल, TCS पॅटर्न नुसार आपण मराठी व्याकरण मालिका गुंफत आहोत. आणि मग त्याच्यामध्ये आपण पाहतोय संभाव्य प्रश्नांचे विश्लेषण. आज आपण तब्बल 37व 37 हे पुष्प गुंफणार आहोत. अर्थातच ते आहे अतिसंभाव्य प्रश्नांचे विश्लेषण. परंतु त्यातल्या त्यात शब्दशक्ती ज्याला आपण म्हणतो, अभिधा, व्यंजना, लक्षणा, भाषेतील प्रत्येक शब्दामध्ये स्वतःचा अर्थ प्रकट करण्याची एक प्रेरक ताकद किंवा शक्ती असते. तिलाच त्या शब्दाची शब्दशक्ती असे म्हणतात. मग ही जी काही शब्दशक्ती आहे, या शब्दशक्तीचे 3 प्रकार पडतात: अभिधा, व्यंजना, लक्षणा. अभिधा शक्तीतून प्रकट होणारा अर्थ वाच्यार्थ, व्यंजना शक्तीतून प्रकट होणारा अर्थ व्यंगार्थ आणि लक्षणा शक्तीतून प्रकट होणारा अर्थ आहे लक्षार्थ. चला तर याच घटकावर आधारित प्रश्न आहेत. पहा, मी इतक्यातच सांगितलं, भाषेतील प्रत्येक शब्दामध्ये स्वतःचा अर्थ प्रकट करण्याची जी काही प्रेरक ताकद किंवा शक्ती असते, तिला शब्दशक्ती असे म्हणतात. या शब्दशक्तीमध्ये अभिधा, व्यंजना, लक्षणा अशा 3 शक्ती आहे. आता इथं प्रश्न विचारलेला आहे, आम्ही गहू खातो शब्दशक्तीद्वारे वाक्याचा अर्थ कोणत्या शब्दशक्तीद्वारे समजून घ्यावा. इथं अभिधा शब्द आहे, अभिधा. अर्थी व्यंजना, व्यंजना आणि लक्षणा. तर मित्रांनो, इथं कोणती शक्ती असावी? अर्थी व्यंजना, अभिधा, व्यंजना आणि लक्षणा. तर इथं उत्तर आहे लक्षणा शक्ती. आम्ही गहू खातो, ज्वारी खातो, बाजरी खातो याचा अर्थ असे मोठमोठ गप्पाने मारतो का? नाही. त्यापासून बनवलेले पदार्थ खातो आणि म्हणून ही जी काही शक्ती आहे याला म्हणायचं लक्षणा शक्ती. चला ताटावर बसा. चला ताटावर बसा म्हणजे जेवण करायला बसा. बरोबर. आमच्या घरावरून ट्रेन जाते. घरावरून ट्रेन जाते. घरावरून जाते याचा अर्थ घराच्या कुठून जाते रे? समोरून जाते. घरावरून अशी स्लॅबवरून असे जाईल का? नाही. तर घराच्या समोरून जाते. वाक्याचा जसाच्या तसा अर्थ न घेता सुसंगत अर्थ घेतला जातो. शब्दाच्या त्या शक्तीलाच लक्षणा शक्ती असे म्हणतात. वाक्याचा जसाच्या तसा अर्थ न घेता वाक्याचा जसाच्या तसा अर्थ न घेता सुसंगत अर्थ घेतला जातो. सुसंगत अर्थ घेतला जातो. शब्दाच्या त्या शक्तीलाच कोणती शक्ती म्हणायचं रे? लक्षणा शक्ती. मग इथं उत्तर काय आहे तुमचं? लक्षणा. चला पुढे जाऊया. पहा, अभिधा, लक्षणा, व्यंजना या 3 शब्दशक्ती आहेत. यातून अनुक्रमे वाच्यार्थ, लक्षार्थ, व्यंगार्थ असे 3 अर्थ प्रकट होतात. हे दोन्ही विधान अ आणि ब बरोबर, अ बरोबर ब चूक, अ चूक ब बरोबर, अ आणि ब दोन्हीही चूक. तर उत्तराचा जर विचार वगैरे केला तर मित्रांनो, इतक्यातच तुम्हाला सांगितलंय, पहिलंही विधान बरोबर आहे, हेही बरोबर आहे, हेही बरोबर आहे. अ आणि ब दोन्हीही बरोबर. वाच्यार्थ, लक्षार्थ, व्यंगार्थ, अभिधा, व्यंजना, लक्षणा हे सगळं बरोबरच आहे. ठीक आहे, येतंय लक्षात? पुढे पहा काय घडतंय ते. पुढचा जर विचार वगैरे केला तर पुढचा प्रश्न काय आहे पहा. पानिपतवर 1,25,00,000 बांगडी फुटली. आता पानिपतवर 1,25,00,000 बांगडी फुटली याचा अर्थ त्यांच्या बायका विधवा झाल्या. त्यांच्या बायका काय झाल्या रे? विधवा झाल्या. खरोखर बांगडी फुटली का? नाही. सुसंगत अर्थ आहे. सुसंगत अर्थ याचाच अर्थ ही देखील शक्ती कोणती आहे रे? लक्षणाच आहे. कोणती शक्ती आहे? लक्षणा. ठेवा लक्षात. साप हा शब्द उच्चारल्याबरोबर डोळ्यासमोर एक सरपटणारा प्राणी येतो. अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दशक्तीला काय म्हणतात? तर ती आहे अभिधा. व्यंजना, लक्षणा, अभिधा. अभिधा म्हणजे शब्द उच्चारल्याबरोबर
शब्दकोशामध्ये जसा साधा सरळ सोपा अर्थ आहे ती व्यक्ती वस्तू पदार्थ डोळ्यासमोर दिसतो. साप म्हटल्यानंतर एक सरपटणारा प्राणी. साप म्हटल्यानंतर एक सरपटणारा प्राणी. मी जर म्हटलं स्ट्रॉबेरी, स्ट्रॉबेरी म्हटल्यानंतर एक प्रकारचे एक प्रकारचे फळ. मी जर म्हटलं काय की इथं श्री गणेश. आता गणेश म्हटल्यानंतर एक काय होतो, एक मुलगा किंवा एक देव तुमच्या डोळ्यासमोर उभा राहतो. श्री गणेशा, श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः. एक प्रकारचा देव. येतंय लक्षात? ही जी शक्ती आहे या शक्तीला लक्षणाच म्हणतात. स्वातंत्र्य युद्धाच्या काळात देशभक्तांनी भोगलेल्या तुरुंगवास म्हणजे राष्ट्रहितासाठी दिलेली अग्निपरीक्षाच होती. या विधानातील अग्निपरीक्षा या शब्दातून कोणता अर्थ व्यक्त होतो? अग्निपरीक्षा. आता अग्निपरीक्षा म्हणजे खरोखर अग्नीमध्ये परीक्षा दिली असं नाही होत. सुसंगत अर्थ आहे. ही आहे लक्षणा शक्ती. या लक्षणा शक्तीतून प्रकट होणारा जो काही अर्थ आहे त्याला म्हणायचं लक्ष्यार्थ. वाक्याचा जसाच्या तसा अर्थ न घेता सुसंगत अर्थ घेतला जातो. शब्दाच्या शक्तीलाच लक्षणा शक्ती आणि त्या शक्तीतून प्रकट होणारा अर्थ लक्ष्यार्थ आहे. चला पानावर बसा, चला ताटावर बसा. ताटावर बसा म्हणजे जेवण करायला बसा. जेवण करण्यास बसा. जेवण करण्यास बसा याचा अर्थ हा आहे लक्ष्यार्थ. जेवण करा. चला पानावर बसा, चला ताटावर बसा. आपण खरोखर ताटावर बसतो का रे? नाही. सुसंगत अर्थ. आता आपण पायात बूट घालतो का बुटात पाय घालतो? आपण पायात बूट न घालता बुटात पाय घालतो. पण सर्रास कसं म्हटलं जातं? पायात बूट घाल, पायात चप्पल घाल, अंगात कपडे घाल. मित्रांनो, खर तर बुटात पाय घालत असतो, चपलेत पाय घालत असतो. पण आपण उलट बोलतो, पायात चप्पल घाल. म्हणून ही शक्ती कोणती आहे रे? लक्षणा. मित्रांनो, अशाच पद्धतीने ही तलाठी भरती 2025 साठी त्याचबरोबर विविध प्रकारच्या ज्या काही इतर एक्झाम आहे तर या सर्वच परीक्षेला बुद्धिमत्ता 3 ते 4 या वेळेत लाईव्ह साठी येणार आहे. ऐश्वर्या अमृतकर मॅडम. त्याच्यानंतर सामान्य 4 ते 5 हे आहेत आपले राठोड सर. मी स्वतः मराठी व्याकरण 7 ते 8 या वेळेमध्ये, जितेंद्र अमृतकर इंग्रजी व्याकरण 8 ते 9, सुहास अमृतकर 9 ते 10 या वेळेत. सर्व लेक्चर टिक्कर मराठी सरळ सेवा भरती YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. ओके. पुढे शब्दाच्या मूळ अर्थाला बाधा न आणता दुसरा अर्थ व्यक्त करण्याची जी शक्ती असते तिला काय म्हटलं जातं? तिला म्हटलं जातं मूळ अर्थाला बाधा न आणता दुसरा अर्थ व्यक्त करण्याची शक्ती. तर ती आहे व्यंजना. शब्दाच्या मूळ अर्थाला बाधा न आणता दुसरा अर्थ व्यक्त करण्याची शक्ती. 5 वाजले. 5 वाजले मित्रांनो घड्याळात. घड्याळात. पण एखादा आजोबा असेल, तो आजोबा काय म्हणेल? माझी चहाची वेळ. पाहुणे असतील तर ते पाहुणे काय म्हणतील? आमची ट्रेनची वेळ. मुले असतील तर शाळा सुटण्याची वेळ. बरोबर आहे ना? शाळा सुटण्याची वेळ. म्हणजेच व्यक्ती तितक्या प्रकृती. जेवढ्या व्यक्ती असेल तेवढ्या त्यांचे विचार वेगळे असतील. प्रत्येक जण याचा वेगवेगळा अर्थ घेईल. म्हणून याला म्हटलं जातं व्यक्ती तितक्या प्रकृती. व्यंजना या शब्दाच्या शक्तीने प्रकट होणाऱ्या अर्थाला काय म्हणायचं रे? व्यंग्यार्थ. व्यंग्यार्थ याचा अर्थ मूळ अर्थाला बाधा न आणता दुसरा अर्थ व्यक्त करणं यालाच म्हटलं जातं व्यंग्यार्थ. खाली दिलेल्या शब्दांच्या यादीतून एकाच अर्थाचे शब्द 3 वेगवेगळ्या लिंगात आढळतात. एकाच अर्थाचे शब्द 3 वेगवेगळ्या लिंगात आढळतात. कोणते? आता पहा इथं
कन्या दुहिता पोटगी ती कन्या ती दुहिता ती पोटगी ती बेटी. लोटा लुटी तो लोटा ती लुटी ते लाटणे. लोटा लुटी लाटणे. पण दिलेल्या शब्दाचे एकाच अर्थाचे शब्द तीन वेगवेगळ्या लिंगात दिसतात. एकाच अर्थाचे बर का. तर इथं आहे झरा तो झरा तो ओढा ती नदी हे पण चुकीचं आहे. आता इथं काय होईल रे? तो रुमाल पुल्लिंग बरोबर. ती पगडी स्त्रीलिंग आणि ते पागोटे नपुसक लिंग. म्हणजे हे बरोबर आहे. तो लोटा ती लोटी ते लाटणे हे पण चुकीचं आहे. तर हे उत्तर तुमचं अगदी बरोबर आहे. तो लोटा तो रुमाल ती पगडी ते पागोटे. ओके. मराठी भाषेमध्ये एकाच नामाला वेगवेगळ्या नावाने संबोधल्यास त्याचं लिंग बदलतं. उदाहरणार्थ एखादा आमदार खासदार किंवा सेलिब्रिटी किंवा आपण असं गृहीत धरू सचिन तेंडुलकर आले आपल्या बहिणीच्या लग्नाला. आपण मोठा फेटा बांधला. मग तो फेटा आता तो फेटा म्हटल्यानंतर काय येईल रे? पुल्लिंग येईल. बरोबर आहे ना? पुल्लिंग. त्याच्यानंतर इथं मग सरदारजी आला त्याने पगडी बांधली ती पगडी स्त्रीलिंग. एखादा म्हातारा आला त्याने त्याच पागोटे बांधले ते पागोटे. म्हणजे तो रुमाल पुल्लिंग ती पगडी स्त्रीलिंग ते पागोटे नपुसकलिंग. येतंय लक्षात? पुढे जाऊया. पुढील पर्यायातून बोका या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. बोका. आता बोका म्हटल्यानंतर तो बोका आणि ती भाटी. ती भाटी बोका आणि भाटी. तो बोका ती भाटी. म्हणजे उत्तर काय आहे रे? भाटी. काय उत्तर आहे? भाटी. किती सोपं आहे. वाघ वाघीण पोपट मैना मोर लांडोर राजा राणी. गुरुजी शाळेत आत्ताच आले हे वाक्य व्याकरण दृष्ट्या अनेकवचनी आहे, आदरार्थी आहे, आदरार्थी अनेकवचन आहे, आदरार्थी बहुवचन आहे. गुरुजी इतक्यात वर्गात आले. गुरुजी इतक्यात वर्गात आले. आता गुरुजी इतक्यात वर्गात आले म्हटल्यानंतर इथं तुमच्या लक्षात येतंय ते गुरुजी. ते गुरुजी. ते गुरुजी म्हणजे आदरार्थी. हे काय होतं रे? आदरार्थी अनेक वचन. काय आहे हे? आदरार्थी अनेक वचन. अनेक वचने आहे, आदरार्थी आहे, आदरार्थी अनेक वचन आहे, आदरार्थी बहुवचन आहे. तर आदरार्थी आहे तर हे ब पण बरोबर आणि क पण बरोबर. ब क बरोबर आहे का? ब क अ ब ब बरोबर. अनेक वचने आहे आणि आदरार्थी आहे. आदरार्थी अनेक वचन आहे. क अ व क अनेक वचने आहे. अ व क बरोबर. आदरार्थी अनेक वचन आहे. अ व ब बरोबर अनेक वचने आदरार्थी आहे. अ व ब बरोबर. अ व ब बरोबर अनेक वचने आहे, आदरार्थी आहे. आदरार्थी अनेक वचन. हे पहा. खरं तर गुरुजी इतक्यात वर्गात आले एक वचन आहे बरं का. म्हणजे हे चुके. आदरार्थी आहे ते गुरुजी. आदरार्थी आहे. आदरार्थी अनेक वचन. ब क बरोबर. ब आणि क. ब आणि क. आदरार्थी बहुवचन आहे. अरे हेच उत्तर बरोबर आहे फक्त क. अ ब बरोबर. क ड बरोबर. आदरार्थी बहुवचन आहे. बहुवचनलाच अनेक वचन म्हटलं जातं मराठी भाषेमध्ये. आता क ड बरोबर घ्या. क ड बरोबर. चला. हे दोन्ही पण बरोबर आहे. लक्षात येत ना? क आणि ड बरोबर. पण गुरुजी इतक्यात वर्गात आले हे 100% आदरार्थी अनेक वचन आहे. एवढं मात्र पक्क लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे.
पुढे चला. तलाठी भरती 2025 बुद्धिमत्ता मगाशी सांगितल्याप्रमाणे 3 ते 4 ऐश्वर्या मॅडम, 4 ते 5 सामान्य ज्ञान, 7 ते 8 मराठी व्याकरण, 8 ते 9 इंग्रजी व्याकरण, 9 ते 10 अंकगणित. सर्व लेक्चर टिक्कर मराठी सरळ सेवा भरती चॅनलवर तुम्हाला पाहायचे आहेत. आकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचनी रूप टिंबटिंब होते. आकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचनी रूप टिंबटिंब होते. आता आकारांत काय होतं रे आकारांताचं सांगा. आकारांत स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप टिंबटिंब होते. पहा आकारांत स्त्रीलिंगी नोट, ती नोट, ती नोट. आकारांत अनेक वचनी रूपे नोटा. ती वीट, वीट काय होईल रे विटा. बरोबर वीट विटा, नोट नोटा. तर आकारांत हे काय होतं आकारांत होते. लक्षात घ्या काय होतं रे आकारांत. म्हणजे हे उत्तर चुकीचं आहे, हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. आकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन टिंबटिंब होते. नोट इथं आहे अ आणि इथं काय आहे रे आ. आ नोट नोटा. पुढील पैकी शब्दातील समूह एकच मानला जात असल्यामुळे एक वचनी नसणारे शब्द कोणते. एक वचनी नसणारे. ती रास्ते जोडपे ते मंडळ. एक वचनी नसणारे म्हटलेले नसणारे. एक महिलांचे मंडळ असतं महिलांचे मंडळ. नंतर जोडपे ते जोडपे, ते जोडपे एक वचन. ती रास, ती रास एक वचन. आता ठीक, ठीक नाही ठीक. तो ठीक, तो ढीग, ठीक म्हटलेलं आहे. तरी इथं ढीग शब्द आहे परंतु जाऊ द्या. शब्दातील समूह एकच मानला जात असल्यामुळे पुढील शब्दातील समूह एकच मानला जात असल्यामुळे एक वचनी नसणारा शब्द कोणता. ठीक आता ठीकला बरोबर करूया. रास एक वचन आहे, जोडपे एक वचन आहे, मंडळ एक वचन आहे आणि इथे एक वचनी नसणारे ठीक घेतलेले आहे. ठीक आहे काही हरकत नाही. ज्याची रचना अक्षर संख्येवर अवलंबून असते त्यास टिंबटिंब म्हणतात. ज्याची संख्या अक्षर संख्येवर अवलंबून असते त्यास टिंबटिंब म्हणतात. अक्षर संख्येवर अवलंबून असते. उदाहरणार्थ मी जर म्हटलं काय अक्षर संख्या. अक्षर संख्येचा विचार करत असताना सदा सर्वदा किंवा मना सज्जना तू कडेनेच जावे. मना सज्जना, सज्जना तू कडेनेच जावे. न होऊन कोणासही दुखवावे. कोणी दुष्टांगासी लाविलात तरी दाखवावा भुजंग प्रयात. तरी दाखवावा भुजंग प्रयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. किती रे इथं 12. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. ज्या रचना प्रकारामध्ये, ज्या रचना प्रकारामध्ये प्रत्येक चरणातील अक्षरांची संख्या सारखीच असते, प्रत्येक चरणातील अक्षरांची संख्या सारखीच असते, त्याला काय म्हटलं जातं रे अक्षर गणवृत्त. काय म्हटलं जातं त्याला अक्षर गणवृत्त. आणि मग इथं अक्षर गणवृत्ताचा जर विचार वगैरे केला तर इथं हे उत्तर चुकीचं आहे, हे उत्तर चुकीचं आहे. छंद पण नाही. तर याला म्हणायचं अक्षर गणवृत्त. अक्षर गणवृत्त हे उत्तर इथं बरोबर आहे. ठीक आहे पुढे चला. वृत्ताचे 4 चरण मिळून खालील काय तयार होते. वृत्ताचे 4 चरण मिळून काय तयार होते. 4 चरण मिळून काय तयार होते. आता काय उत्तर आहे वृत्ताचे 4 चरण मिळून काय तयार होते.
चला बोला पटापट, तुम्हाला काय वाटतं? चला शोधा उत्तर, पटापट सांगा. वृत्ताचे 4 चरण मिळून काय तयार होते? चला काव्य चरण ध्रुवपद श्लोक. तर उत्तर जे आहे तुमचं, तर उत्तराच्या संदर्भात विचार करत असताना मित्रांनो इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. पहा वृत्ताचे 4 चरण मिळून खाली काय तयार होते, तर तुमचं उत्तर आहे श्लोक. काय आहे रे उत्तर? श्लोक. श्लोक कसा आहे? सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, किंवा मना सज्जना तू कडेनेच जावे, नहून कोणासही दुखवावे, कोणी दुष्टांगाशी लावील हात, तरी दाखवावा भुजंग प्रयात. तर श्लोक तयार होताचे 4 चरण मिळून श्लोक तयार होतो. विसर्गाच्या पुढे टिंब धातूचे कोणतेही रूप आल्यास विसर्गाचा स होतो. आता विसर्गाचा स होतो म्हणजे विसर्गाच्या पुढे टिंब धातूचे कोणतेही रूप आल्यास विसर्गाचा स होऊन संधी होते. आता काय उत्तर आहे रे? विसर्गाचा स होऊन संधी होते. विसर्गाच्या पुढे नमस्कार, पुरस्कार. तर विसर्गाच्या पुढे क्रू धातूची रूपे आल्यास, विसर्गाच्या पुढे कोणत्या धातूची रूपे आले रे? क्रू. तर विसर्गाचा स होऊन संधी होते. नमस्कार, पुरस्कार, तिरस्कार, भास्कर, श्रेयस्कर अशा अर्थानं येतंय लक्षात. ओके पुढे जाऊया. विसर्गाच्या मागे अ व पुढे मृदू स्वर आल्यास विसर्गाचा काय तयार होतो? विसर्गाचा ओ तयार होतो. काय? विसर्गाचा ओ तयार होतो. मन अधिक राज्य बरोबर मनोराज्य. तप अधिक बल बरोबर तपोबल. तेज अधिक निधी बरोबर तेजो निधी. म्हणजे इथं विसर्गाच्या पाठीमागे काय आहे रे? अ मन तप अ आणि पुढे मृदू 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 आणि मग त्याचा काय होतो? विसर्गाचा उ होतो. अ मध्ये हा विसर्गाचा उ होतो आणि दोघ जण एकत्र आल्यानंतर ओ तयार होतो आणि म्हणून या संधी प्रकाराला विसर्ग उकार संधी म्हणतात. कोणती संधी म्हणायचं रे याला? विसर्ग उकार संधी. हे तुम्हाला परफेक्ट लक्षात ठेवायचं आहे. याला म्हणायचं विसर्ग उकार संधी. मराठी व्याकरणात अक्षरगण टिंब आहेत. अक्षरगण टिंब आहेत. अक्षरगण टिंब आहेत. अक्षरगण टिंब आहेत. तर अक्षरगण टिंब आहे तर ते आहे य माता राज भान सलग. एक यमाताराज भानसलग. यमाताराज भानसलग य यमाचा मा मातारा ता तारा परा राजे सज्ज जवान भा भास्कर न नमन स समरा. 1 2 3 4 5 6 7 8. ल म्हणजे लघु
आणि ग का मतलब होता है गुरु. म्हणजे याचं जे उत्तर वगैरे आहे, या उत्तराचा जर विचार वगैरे केला तर याचं उत्तर आहे 8. काय उत्तर आहे रे? 8 उत्तर बरोबर आहे. ही बाकीची उत्तर कशी आहेत रे? चूक आहेत. 8 उत्तर मात्र बरोबर आहे. या माता राज भानसलग. पुढे चतुर्थी विभक्तीचे प्रमुख कार्य आहे. चतुर्थी विभक्तीचे प्रमुख कार्य आहे करण, संप्रदान, आपादान, अधिकरण. चतुर्थी विभक्तीचे प्रमुख कार्य आहे. काय रे? तर चतुर्थी विभक्तीचे प्रमुख कार्य आहे संप्रदान. ज्याला दान दिले जाते ते संप्रदान. कर्णाने इंद्राला कवच कुंडले दिली. कवच कुंडले दिली. कर्णाने इंद्राला कवच कुंडले दिली. देणारा कोण आहे? कर्ण. दिलेली काय आहे? कवच कुंडले. कोणाला रे? चतुर्थी कर्णाला. हे काय आहे? चतुर्थी. परफेक्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. तलाठी भरती 2025 मित्रांनो, लवकरच आम्ही लाईव्ह मध्ये तुमच्या समोर येत आहोत. दर दिवशी 5 लेक्चर होतील. 3 ते 4 बुद्धिमत्ता, 4 ते 5 सामान्य ज्ञान, 7 ते 8 मराठी, 8 ते 9 इंग्रजी, 9 ते 10 अंकगणित. सर्व लेक्चर टिक्कर मराठी सरळ सेवा भरती YouTube चॅनलला जरूर तुम्ही भेट द्या. ठीक आहे. माणूस आशेवर जगत असतो हे वाक्य कसं आहे? माणूस आशेवर जगत असतो. आकर्मक कर्तरी, सकर्मक कर्तरी. भावे कर्मणी. माणूस हा आशेच्या नौकेवर स्वप्नांचं सीड बांधत असतो. जगणारा कोण रे? माणूस. आणि जगलेला देखील कोण आहे? माणूस. पहा, माणूस आशेवर जगत असतो. आता जगणारा माणूस आणि जगलेला देखील माणूसच आहे. जगत असतो, जगत असते. वाक्यामध्ये कर्त्यानुसार क्रियापद बदलतं. मग हे आहे आकर्मक कर्तरी. वाक्यामध्ये कर्त्याच्या लिंग वचन पुरुषानुसार क्रियापद बदलत असेल तर त्या प्रयोगाला आकर्मक कर्तरी असे म्हणतात. ठीक आहे. ठीक आहे. ओके. पुढे चला. तुझे भले हो या वाक्यातून टिंबटिंब प्रकट होते. काय? तुझे भले हो. इच्छा, संकेत, नम्रता, कर्तव्य. तुझे भले हो. कर्तव्य आहे का रे? नाही. संकेत आहे का? नाही. नम्रता नाही. ही आहे इच्छा. वाक्यामध्ये क्रियापदाच्या रूपावरून कर्तव्य, शक्यता, इच्छा याचा बोध होतोय तर तो जो प्रकार आहे त्या प्रकाराला विद्यार्थी वाक्य असे म्हणतात. भले हो हो ही इच्छा आहे. जवळच्या गोष्टी दाखवण्यासाठी वाक्यामध्ये कोणत्या सर्वनामाचा वापर होतो? तर ते आहे दर्शक. दर्शक. जवळच्या वस्तूसाठी हा, ही, हे. आणि दूरच्या वस्तूसाठी तो, ती, ते. हा पेन, ही वही, हे पुस्तक, हा, ही, हे, तो, ती, ते. पुढे सर्वनामे टिंबटिंब प्रकारची असतात. सर्वनामे 6 प्रकारची असतात. 1 पुरुषवाचक, 2 दर्शक, 3 संबंधी, 4 प्रश्नार्थक, 5 अनिश्चित, अनिश्चित आणि 6 आत्मवाचक. असे किती प्रकार आहे रे? 6. 1 2 3 4 5 आणि 6. म्हणजे सर्वनाम किती प्रकारचे आहेत रे? 6. हे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. एखादी गोष्ट दुसऱ्यावर अवलंबून असणे याचा बोध होणे म्हणजे टिंबटिंब. एखादी गोष्ट दुसऱ्यावर अवलंबून असणे. एखादी गोष्ट दुसऱ्यावर अवलंबून असणे. जर पाऊस पडला तर पिके
चांगली येतील. जर पाऊस पडला तर संकेतार्थी. कसा आहे रे? संकेतार्थी. जर पाऊस पडला तर ही जर तरची भाषा आहे आणि म्हणून याला काय म्हटलं जातं? संकेतार्थी. काय आहे रे? संकेतार्थी. येतंय लक्षात? पुढे, तू आता झोपू नकोस हे वाक्य टिंब प्रकारचे आहे. तू आता झोपू नको. विद्यार्थी, संकेतार्थी, आज्ञार्थी, भावार्थी. तू आता झोपू नकोस. आज्ञा केलेली आहे. झोपू नको. वाक्यामध्ये क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा या ठिकाणी होते. बरोबर. नकोस, नको, झोपू नको नकारार्थी आहे. ओके. तर मित्रांनो, आपला टेलिग्राम चॅनल आहे टिक्कर मराठी. डाउनलोड टिक्कर मराठी ऍप. त्याच्यानंतर सरळ सेवा भरती, त्याचबरोबर या ठिकाणी ही तलाठी भरती 2025 फ्री लेक्चर सेशन साठी इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आता जे काही पोलीस भरतीच्या जागा आहेत त्याही मोठ्या प्रमाणात आहे. मग सरळ सेवा असेल, तलाठी असेल, अथवा तुमच्या इतरही पोलीस भरती असेल, वनरक्षक असेल, टिक्कर मराठीशी तुम्ही संपर्क वगैरे साधा. मित्रांनो, आजपर्यंत टिक्कर मराठीने हजारो विद्यार्थ्यांना शासकीय नोकरी उपलब्ध करून, म्हणजेच त्या ठिकाणी योग्य दिशेने मार्गदर्शन करून त्यांना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी टिक्कर मराठीने सदैव अविरत प्रयत्न केलेले आहे. हे प्रयत्न इथून पुढे देखील चालू राहतील आणि म्हणून तुम्हाला खाकी वर्दी मिळवायची असेल, अथवा वनरक्षक बनायचं असेल, अथवा सरळ सेवा भरतीमध्ये तलाठी व्हायचं असेल, अथवा इतर परीक्षा देऊन स्वतःला शासकीय नोकरी मिळवायची असेल, तर टिक्कर मराठीशी तुम्ही संपर्क साधा. तुमच्या कोणत्याही प्रकारच्या शंका विचारा. टेलिग्राम चॅनलला भेट वगैरे द्या आणि टिक्कर मराठी ऍप डाउनलोड करा. ठीक आहे. तर धन्यवाद मित्रांनो. सरळ सेवा भरती 2025 व्हिडिओ, नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनला प्रेस करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू. हॅपी थॉट्स. पुन्हा भेटूया असेच नवनवीन प्रश्न घेऊन पुढील भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्स.